नमस्कार, आज शिकणार आहोत प्लेट आपण ठेवून आणि झाकणने खूपच सुंदर फ्लावर रंगोली। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे, कलरफुल। हे बघा, इझिली कोणाला येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। पूर्ण व्हिडिओ बघा। मी डार्क करून घेतलंय ते गोल, थोडंसं आपल्याला डार्क करून। हे बघा, झाकणने मी तेलाच्या गॅलनचं झाकण घेऊन अशा पद्धतीने बघा मी रांगोळी डिझाइन काढते। बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा, कारण इझिली ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूपच कलरफुल आणि सुंदर आपली रांगोळी होणार आहे। अशा पद्धतीने मी डबल व्यवस्थित करून घेतलंय। बघा, झाकण घेतलंय आणि मी गोल असा आकाराचं एक गोल ठेवून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, काही प्लेट वगैरे ठेवू शकता, त्याच्यातही मिनी गोल करून घेतले। त्यालाही आपण सेम त्या पद्धतीने पण छोटं छोटं करायचं आहे, आपल्याला थोडं लांबवर करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी तेलाचं गॅलनचं झाकण घेतलंय, तुम्ही कुठलंही झाकण वगैरे घेऊ शकता। हे बघा, अजून मी छोटं गोल घेतलंय रिंग, त्यालाही आपण फेविकॉलच्या बॉटलने गोल फिरवून अशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने आपण सरकवत जायचं आहे। थोडं कमी याच्यात सरकवायचं आहे आपल्याला, आणि एक सोडून एक मी कलरचा डॉट टाकून घेते। बघू शकता तुम्ही, आपल्याला विरुद्ध कलर अजून एक सोडून एकला एक पाकळीमध्ये टाकून घ्यायचा अशा पद्धतीने। ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल, कलर भरता येत नसेल, त्यांनी अशा प्रकारे डॉट पाडून घ्यायचे आहेत। आणि व्यवस्थित डॉट पाडून झाल्यानंतर खालीही आपण लाल कलर टाकून घेणार आहोत, थोडा थोडा। ज्यांना अगदी कलर भरताच येत नसेल, मी काटेरी चम्मचने बघा अशा पद्धतीने आपल्याला सरकवून घ्यायचं आहे। मी इथून आणि इथून सरकवते, नंतर वरती ढकलते। बघू शकता, म्हणजे दुसरा कलरही दिसेल इथून दोघं बाजूने, आणि वरती सरकवते। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने सुंदर आपली सोपी रांगोळी होणार आहे। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे पुढे। ज्यांना अगदी कलर रांगोळीत भरता नसेल येत त्यांनी अशा पद्धतीने ट्राय करा, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीचे रांगोळ्या आणते, जेणेकरून तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। नक्कीच तुम्ही ही ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल। हे बघा, थोडासा डार्क कलर टाकून घेतला आहे, आणि जे आपण मध्ये फ्लावरचे ज्या पाकळ्या काढल्या त्याच्यामध्येही एक सोडून एक कलर टाकून घेणार आहोत आपण। आणि बघा, मुठीने डॉट पाडून घेतले, आता पिवळा कलरचे डॉट टाकते। बघू शकता तुम्ही, मी फेविकॉलच्या बॉटलच्या मागच्या बाजूने गोल करून घेणार आहे अशा पद्धतीने। इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी, दिसायला कठीण वाटते पण तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जे मधले फ्लावर आहे त्याच्यात मी लाल कलर टाकून घेतलाय, बघू शकता तुम्ही व्यवस्थित। त्यालाही आपल्याला काटेरी चम्मचने पुढं सरकत जायचं आहे त्या डॉटला। हे बघा, अशा पद्धतीने मी खूपच सोप्या पद्धतीचे रांगोळ्या आणते, नक्की ट्राय करा तुम्हीही। मध्येही आपल्याला पिवळा डॉट टाकून घ्यायचा आहे, आणि मी झाकणने बघा गोल करून घेते अशा पद्धतीने। थोडं गोल फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, झाकण वापरलंय, बघू शकता तुम्ही। हा बघा, काटेरी चम्मच ही मी तुम्हाला दाखवते। नंतर ब्लू कलर टाकून घ्यायचं आहे, वापस आपल्याला झाकणने गोल करून घ्यायचे। वापस आपल्याला पोपटी कलर हिरवा असा टाकून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला थोडासा लाल कलर टाकून घ्यायचा आहे, त्यालाही आपण झाकणने पंच करूया। नंतर पिवळा किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता।
याच्यामध्येही छोटे छोटे मी लाल कलर टाकून घेणार आहे चुटकीने, अधिक सुंदर दिसण्यासाठी। इथेही मी थोडं थोडं काटेरी चम्मचने बघा ह्या साईडने आणि मध्ये असं सरकून घेणार आहे, म्हणजे वेगळी अशी डिझाईन दिसते, बघू शकता तुम्ही। खूपच मी नवीन नवीन पद्धतीच्या रांगोळ्या आणणार आहे। तुम्ही नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन जी रांगोळी येईल ती बघायला भेटेल। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आपल्याला हळूहळू व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचे बाहेरच्या बाहेर। मी नंतर व्यवस्थित करून घेतले आणि याच्यामध्ये आपण फेविकॉलच्या बॉटलने 2-2 डॉट पाडून घेणार आहोत। फेविकॉलची बॉटल नक्की यूज करा। मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि सुकवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा जो पॉइंट आहे टोक तो कट केला आहे थोडा। बघा किती इझिली डॉट पडतात, बघू शकता तुम्ही। यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा। इथून आपल्याला असं गोल राऊंड करत जायचं आहे प्रत्येकी पाकळीमध्ये, हे बघा अशा पद्धतीने। बॉटल नक्कीच यूज करा फेविकॉलची बॉटल मी घेतली आहे आणि त्याच्याने बघा गोल गोल अशी डिझाईन तुम्ही इझिली काढू शकता आणि मोठी रांगोळी ही आपली होते, बघू शकता तुम्ही। नंतर मी 3, 2 आणि 1 असे डॉट टाकत जाते त्याच्यावरती, बघू शकता तुम्ही। डॉट ही खूप सुंदर पडतात, नक्कीच ट्राय करा। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत। बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे थोडे थोडे डॉट अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही। आपल्याला सगळीकडे व्यवस्थित असे 3, 2 आणि 1 डॉट पाडून घ्यायचे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद। नक्कीच ट्राय करा, नक्की येईल तुम्हाला ही सोप्यात सोप्या रांगोळ्या मी आणते। चॅनल सबस्क्राईब करा। हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे। मी काय वापरलं आहे, झाकण वापरलं आहे, बघू शकता। आणि हे बघा काटेरी चम्मच आणि फेविकॉलची बॉटल। खूपच सुंदर आपली रांगोळी तयार झाली आहे। धन्यवाद।